हॅलो नमस्कार बागुल साहेब, आता त्या रस्त्यावर ते दरवर्षी खड्डे पडतात. तुमच्या अंडरमध्ये जो येतो आपला केनवड पासून पिंपरी सरहद्दापासून, आता तिथे गड्डे आहेत. मागच्या वर्षी पण यांनी आंदोलन केले, परत ते आपण बुजवले. आता तर आपल्या लोकांनी मातीच टाकली होती. आता तिथे इतके ऍक्सिडेंट होऊन राहिले, तर आता परत ते लोक पण साहेब मला एक गोष्ट सांगा बरं, तुम्ही ज्या संबंधित तुमचा कॉन्ट्रॅक्टर असेल, कोणी अजून मजूर लावला असेल, काय असेल जे असेल टेक्निकल तुमचं, आता माती टाकली पाहिजे का? हायवे इतका वाहतुकीचा रस्ता आहे, तिथे माती टाकायला पाहिजे का? मुरुम टाकायला नाही. आणि मग ते असे सातूर मागे ह्या कामाचा मेंटेनन्स झालेला आहे. मागे पण त्याच्यासाठी आमचे भांडणं झाले होते, पण ते कामच चांगलं झालं. आता तो मंजूर झाला रस्ता हे मान्य आहे मला, पण आता ते लोकांची इतकी वर्दळ असते, ते तात्काळ ते गड्डे बुजवायला लावा आता तुम्ही, नाही तर हे सगळेजण आंदोलन करणार मग आता परत. नाही तुम्ही आता पर्सनली मला माहिती नाही तर मग मी जाऊन तिथे उभे राहील. मला काय ते लोकांचे ऍक्सिडेंट होऊन राहिले, कोणाचं डोकं फूट, कोणाचं पाय तूट, काय सगळं चालू आहे तिथे. खड्डे पडले की सगळा प्रॉब्लेम होतो त्या रस्त्यावरती. तुम्ही स्वतः आता उद्या या, ते कोण मला माहित नाही कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तुमचे तिकडचे, त्याला म्हणा ते गड्डे बुजव. नाही आता ते तुम्ही येऊन बघा, मला माहिती नाही. आता ते तुम्ही स्वतः उभे राहून करून घ्या आता, ठीक आहे. ओके.